आजचे काही मुद्दे प्रामुख्याने आहेत की बुवा मोदी सरकारने इलेक्शनच्या अगोदर ज्या गोष्टी सांगितल्या होत्या, म्हणजे इलेक्शन कुठलं पश्चिम बंगालचं, इलेक्शन कुठलं आसामचं, इलेक्शन कुठलं तामिळनाडू आणि केरळ, या सगळ्या इलेक्शनच्या या राज्यांमधले इलेक्शन होत असताना 5ही राज्यांमध्ये या इलेक्शनच्या आधी मोदी सरकारने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी लक्षात ठेवा. इराण आणि इस्रायलच्या युद्ध आणि अमेरिकेच्या युद्धाच्या दरम्यान पेट्रोल डिझेलची कमतरताची अफवा पसरवून, म्हणजे भाजप सरकारच्या म्हणण्यानुसार विरोधी पक्षांनी अफवा पसरवली म्हणून पेट्रोल डिझेलसाठी लाईनी लागल्या. पेट्रोलचा साठा खूप सारा आहे देशामध्ये असं देखील मोदीजींनी म्हटलं आणि भाजपाने म्हटलं आणि त्याच्या म्हणण्यानुसार पेट्रोल साठाचा खूप मोठा साठा आहे, कुठली टेन्शन घ्यायची गरज नाही, हे फक्त अफवा विरोधी पक्षांनी पसरवली असं म्हणणं होतं यांचं. मग आता काय झालं, आता काय सांगताय मोदीजी की पेट्रोल डिझेल कमी वापरा आणि भारतात मीडिया शिल्लक नाही आहे सरकारला प्रश्न विचारायला. म्हणजे काँग्रेस सरकार जर कुठे चुकत असेल तर प्रत्येक म्हणजे जेव्हा UPAचं सरकार होतं तेव्हा प्रत्येक टप्प्यावर मीडिया प्रश्न विचारत होती, एवढ्या मीडियाला स्वातंत्र्य होतं. पण आता मीडिया ही गोदी मीडिया झाली असल्यामुळं प्रश्न विचारले जात नाहीत, त्याच्यामुळे भारताच्या लोकशाहीचं नुकसान होतं आहे, लोकांचं नुकसान होतं आहे आणि भारत देशाचं सुद्धा नुकसान होतं आहे. वेळेवरती जर सरकारला प्रश्न विचारले तर वेळेवरती निर्णय योग्य घेतले असते सरकारनं, पण सरकारला माहिती आहे प्रश्न विचारला कोण नाही. जेव्हा इराण आणि इस्रायलचं युद्ध चालू असताना लोकांना पेट्रोल डिझेलची कमतरता वाटत होती, तेव्हा लाईनीत लागून पेट्रोल घेत होते, तेव्हा विरोधी पक्षांनी अफवा पसरवली असं सांगितलं. कारण की तेव्हा म्हणजे एकदम गर्दी झाली होती पेट्रोल पंपावर, लाईनी लागल्या होत्या की उद्या पेट्रोल भेटेल का नाही भेटेल माहिती नाही. पण आता तेच होतं आहे, डॉलरच्या स्थितीत रुपयाची म्हणजे रुपयाची व्हॅल्यू कमी होते आणि डॉलरची व्हॅल्यू वाढत आहे, कारण की पेट्रोलचं लेनदेन हे डॉलर नव्हतं. म्हणून मोदी सरकारचा प्रश्न पुढं आला की डॉलर हा 100 पार गेला तर भारताचं किती नुकसान होणार. म्हणून ते आत्ता निर्णय घ्यायला लागले की डॉलरच्या बदल्यात रुपयाची किंमत, रुपयाला मजबूत करण्यासाठी आत्ता प्रयत्न करते. तुम्ही जर अगोदरपासून प्रयत्न सुरू केले असते मोदीजी, जे विदेशी गुंतवणूक आहे 2 लाख करोड रुपयाची ती काढून घेतली विदेशातल्या गुंतवणूकदाराने आणि अजून काढणं सुरू आहे विदेशी गुंतवणूकदाराचे पैसे, मग रुपयाची व्हॅल्यू कमी होत आहे. आणि आता सांगताय की सोनं खरेदी करू नका, आता सांगताय पेट्रोल योग्य दरात योग्य वापर करा, आता सांगताय इलेक्ट्रिक गाड्या वापरा. अरे तुम्ही इलेक्ट्रिक गाड्यावरती भर दिला असता तर पेट्रोलचं अजून म्हणजे खूप एमर्जन्सी परिस्थिती कसं तसा भर दिला असता इलेक्ट्रिक गाड्यावरती तर इलेक्ट्रिक गाड्या वाढल्या असते की. पण सरकार हे 5 राज्याचं इलेक्शन होतं तोपर्यंत लोकांना कुठलीही माहिती दिली नाही आणि आता एकदमच इलेक्शन संपलं की कमर्शियल गॅसचे जे दर आहेत, जे हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये वापरणारा गॅस आहे त्याचे दर डबल केले सरकारनं. म्हणजे आत्ता काही दिवसांनी पेट्रोल डिझेलचे भावसुद्धा वाढवणार सरकार आणि घरचे गॅसचे पैसेसुद्धा वाढवणार, यात काही दूर नाही. म्हणजे हे इलेक्शन जिंकण्यासाठी यांनी कट रचला. यांना वाटलं इलेक्शनच्या अगोदर आपण जर भाव वाढवू तर आपलं इलेक्शन हारू शकतो. ते इलेक्शन जिंकण्यासाठी यांनी प्लॅनिंग करून इलेक्शनच्या नंतर भाव वाढायचं ठरवलं आहे असं नक्की. आणि विद्यार्थ्यांसाठी सांगणं म्हणजे नीटचे पेपर फुटत आहेत. नीटचे पेपर कोण? भाजपचा कार्यकर्ताच निघाला नीटचा पेपर फोडणार, त्याला पकडलं. आणि जेव्हा मागच्या वर्षी नीटचा पेपर 2 वर्षापूर्वी फुटला होता तेव्हा चौकशी केली, त्याच्यावर काही केलं नाही. आणि जो आरोपी होता म्हणजे CBIने त्या आरोपीला म्हणजे त्या आरोप म्हणजे केस चाललीच नाही. म्हणजे CBIने हे काय म्हणतो आपलं
हे केस चालवलीच नाही पुढे कोर्टात. म्हणजे किती दुर्दैव आहे. तेव्हा जर जेव्हा जेव्हा पेपर फुटतो तेव्हा जर नीट कारवाई जर केली असती सरकारनं, त्यांना कठोर कारवाई झाली असती पेपर फोडणाऱ्या व्यक्तीवर, गुन्हेगारावर, असे पुन्हा म्हणजे युवकांचे भविष्य कुठली किंमत नाही. यांना काही नाही, यांच्या इलेक्शनची यांना गरज आहे एवढंच म्हणावं लागेल. जेनजीची बिनजीची कोणाला गरज नाही, सरकारला काही गरज नाही. सरकारला फक्त त्यांना इलेक्शन जिंकणं म्हणजे तेवढंच माहिती आहे. गॅसचे दराचे भाव वाढवणार, आता पेट्रोलचे वाढवणार. आणि आत्ता मोदीजींनी एवढ्या टीका झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या गाड्या म्हणजे जे गाड्यांचा ताफा राहतो त्याच्यातल्या गाड्या काही कमी केल्या, की लोकांना दाखवायला आम्हीसुद्धा ताफ्यातल्या गाड्या कमी केल्या, अमित शहानी देखील ताफ्यातल्या गाड्या कमी केल्या असं दाखवायचं. कारण की त्यांना प्रश्न विचारले जातात की तुम्ही लोकांना सांगते गाड्या बिनकामा कुठे फिरू नका, पेट्रोल डिझेल वाचवा, आणि स्वतःच 10 50 100 गाड्यांचा काफिला जातो. म्हणजे असंच सांगणे सुरुवात करा स्वतःपासून करायला पाहिजे होती. लोकांनी ऐकलं देखील असतं. आणि सोनं देखील खरेदी करू नका म्हणतात. सोनं तर हिंदू धर्मानुसार सोनं हे दागिने खरेदी करतात लग्न कार्यात, कुठल्याही कार्यात सोनं खरेदी करू नका मोदी म्हणतात. तेल खाण्याचं सुद्धा कमी करा म्हणतात. आता खाण्यावरती सुद्धा आले ते. हे जर यांनी अगोदर सांगितलं असतं तर लोकांनी मांडलं देखील असतं. जे बाहेरून येतात यांनी अजून चायनासोबत ट्रेड वाढते भारताची, आणि यांनी खाद्यतेलावरती पण देखील लोकांना सांगितलं की खाद्यतेल कमी टाका, खा. तुम्ही जर अगोदर सांगितलं असतं सगळं. अगोदर जेव्हा बंगालचं इलेक्शन चालू असताना यांनी काय सांगितलं की पेट्रोल पुरेसं आहे, भरपूर आहे. हे विरोधी पक्ष अफवा पसरवतात. तेव्हा सांगितलं होतं राहुल गांधींनी की इलेक्शन संपू द्या, पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार, गॅसचे दर देखील वाढणार. राहुल गांधी शिकलेला माणूस आहे, अनपढ नाही. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतून डिग्री घेऊन आला माणूस तो, हुशार. त्याला माहिती आहे. कोरोनाच्या आधी तुझं सांगितलं बाहेरून येणाऱ्या फ्लाईट सगळ्या बंद करा, राहुल गांधींनी सांगितलं होतं, पण हे ऐकलं नाही. त्यांना कमीपणा वाटू लागला मोदींना. यांना वाटलं राहुल गांधीचं ऐकायचं आहे आपण. तर राहुल गांधींनी प्रत्येक वेळीच सरकारला सांगितले की हे करू नका, हे करू नका. पण सरकार काय ऐकत नाही. सरकारला इलेक्शन जिंकण्यापुरतंच काम करायचं आहे. यांना काही महत्त्वाचं नाही. GDP माहीत नाही. GDPच्या बाबतीत आपण 6व्या 7व्या नंबरवर गेलेलो आहे. मग काय देशातून जे इन्व्हेस्टमेंट आहे ते काढून घेत आहेत विदेशातले लोक. जी गुंतवणूकदार देशात टाकली होती ती काढून घेत आहे. कारण की डॉलरची किंमत वाढली आहे. आता रुपयाची किंमत घसरत चालली आहे. ते इन्व्हेस्टमेंट ठेवून काय फायदा होत नाही असं वाटते त्यांना. म्हणून हे दुर्दैव. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला, सविस्तर कुठल्या गोष्टीवरती अजून व्हिडिओ बनवायला पाहिजे असे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम. भारत माता की जय.